नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 48वा श्लोक. श्लोक 48. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बालवयापासून श्रेष्ठ कार्यासाठी आपण चंदनाची उपमा ऐकत आलो आहोत. चंदन शेवटपर्यंत झिजत राहते आणि आपला सुगंध सर्वत्र दरवळत राहते. त्याच दर्जाचे कार्य असायला हवे. ईश्वराच्या कार्यासाठी जेव्हा देह सदैव झिजतो तेव्हा त्याची सद्भावना जनमानसापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही. येथे ईश्वराचे कार्य याचा अर्थ आपण आपला सगळा व्यवहार सोडून देणे असा होत नाही, तर तुम्ही तुमचे कार्य हे ईश्वराचे कार्य आहे असे समजून ते कार्य करणे असा त्याचा अर्थ होतो. ईश्वराचं कार्य आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तिथे कार्याशी तादात्म्यीकरण निर्माण होते. कार्य मनोभावे करण्याची वृत्ती निर्माण होते. जीव ओतून काम केल्यामुळे साहजिकच कार्यही उत्तम दर्जाचे होते आणि ईश्वराचे कार्य केले असे म्हटल्यामुळे आपल्याला एक आत्मिक समाधान सुद्धा लाभते. देह हा कार्यासाठीच आहे, पण कार्य करताना आपण ईश्वराशी स्वतःला जोडून घ्यायला हवे. ईश्वराचे आपण केवळ साधन आहोत हा भाव मनात निर्माण व्हायला हवा. हा भाव मनामध्ये दृढ व्हायला हवा. याचबरोबर मुखाने सतत रामनाम घेण्याची सवय जडवून घ्यायला हवी. बोलण्यात राम, ईश्वर किंवा जर तथ्य असेल तर शब्दांना सुद्धा अर्थपूर्णता येते. हे बोलणे इतरांनाही ऐकावेसे वाटते. घडा आणि घडवा या दोनही प्रक्रिया चांगल्या प्रकारे साध्य होतील. आयुष्याचा प्रत्येक क्षण आपला सार्थकी लागू शकेल. समर्थ रामदास असेही लिहितात की वागणे, बोलणे याचप्रमाणे ज्याचा व्यवहार हा स्वधर्म पाळणारा असतो तो धन्य असा ईश्वराचा दास आहे. रामाने भावना, नातेसंबंध, स्वतःच्या इच्छा या सगळ्या बाजूला सारल्या आणि आयुष्यभर स्वधर्माचे पालन केले. कृष्णाने अर्जुनाला गीता सांगताना स्वधर्म म्हणजे काय, स्वधर्माचे पालन करण्याचे महत्त्व काय हे सविस्तर समजावून सांगितले. स्वधर्म म्हणजे थोडक्यात कर्तव्य ओळखून केलेले आचरण. काळ, वेळ, परिस्थिती, आपले समाजातील स्थान, भूमिका यानुसार कर्तव्य अपेक्षित असतात. या कर्तव्यानुसार केलेले आचरण म्हणजे स्वधर्म. असे आचरण करणारा ईश्वराचा दास हा धन्य ठरतो. धन्यवाद.